अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भाजपचे उमेदवार पवन वाळकेर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली। रात्री 1 वाजताच्या सुमारास पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते। त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले। या 4 गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या। ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। गोळीबारानंतर हे इसम तिथून पळून गेले। धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असून त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला आहे। या घटनेने निवडणुकीला गालबोट लागले। 17 तारखेच्या रात्री 12:30-12:30 दरम्यान पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला। 2 व्यक्ती हे त्या ठिकाणी एका 2 व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असावा असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं, म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाजून त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी पळ काढला। वाळेकरांच्या माध्यमातून अनेक अर्ज त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये होते। एवढंच नाही तर त्या पवन वाळेकरांच्याच ऑफिसवर लक्ष ठेवण्याकरता एक वेगळे सेपरेट सीसीटीव्ही फुटेज काही लोकांनी त्या ठिकाणी प्लांट केले होते। त्या सीसीटीव्ही फुटेजचे देखील किंवा अनेक अर्ज या पोलीस स्टेशनमध्ये पवन वाळेकरांच्या माध्यमातून देण्यात आले होते, परंतु त्याच्यावर कोणत्याच प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे आज कुठेतरी त्या छोट्या गोष्टी एका खूप मोठ्या गोष्टीमध्ये याचं रूपांतर त्या ठिकाणी झालं। आज आपण पाहू शकता की पवन वाळेकर यांना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून भेटतोय। म्हणजे अक्षरशः कालची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एखाद्या रॅलीला परमिशन नसताना फक्त त्या ठिकाणी पवन वाळेकरच्या सभेला गर्दी जाऊ नये म्हणून त्या सभेच्या रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी स्टेज टाकण्यात आले। त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं एक ढोंग त्या ठिकाणी करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या सुरक्षिततेसाठी प्रकल्प कार्यालय देवरी इथं जोरदार आंदोलन केलंय। गोंदिया शहरातील आदिवासी वसतिगृह क्रमांक 2 हे डेंजर झोनमध्ये असून त्या परिसरात नशा करणारे लोक मोठ्या प्रमाणात वावरतात। विशेषतः रात्रीच्या वेळी वसतिगृहात ये-जा करताना विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। याशिवाय गोंदिया इथं शासकीय इमारत उपलब्ध नसल्यामुळे सध्या खासगी खोली भाड्यानं घेऊन वसतिगृह चालवलं जातंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून तात्काळ शासकीय इमारतीत वसतिगृह सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। या मागणीसाठी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रकल्प कार्यालय देवरी इथं एकत्र येत आंदोलन केलंय। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे। वसतिगृह दुसऱ्या सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली जाईल असं आश्वासन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी तात्पुरतं आंदोलन मागे घेतलंय। आपली जी मागणी होती ती आदिवासी वसतिगृह क्रमांक जो 2 आहे गोंदियाचा, या ठिकाणी जो खूप डेंजरस झोनमध्ये तो हॉस्टेल आहे आणि जो वसतिगृहच्या डेंजरस झोनमध्ये आहे तर त्या एरियामध्ये असे लोक राहतात की तेव्हा म्हणजे नशापानी करणारे मद्यपान करणारे लोक म्हणजे तिथं नेहमीच बसून राहतात। रात्रीला येताना जाताना खूप विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, शारीरिक त्रास सहन करावा लागतो। आणि 1986 पासून जे हॉस्टेल्स बनलेले आहेत गोंदियामध्ये पण आतापर्यंत शासकीय इमारत बनलेली नाही, ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे। तर आपण हेच मागणी घेऊन आज बसले होते का इथं? हो, याच मागणीसाठी आज आपण इथे बसलेलो होतो आणि प्रकल्प अधिकारी साहेबांना आपण इथे आज निवेदन दिलेलं आहे। सकाळच्या 10 वाजेपासून तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आज आपण इथेच बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसलो असा आमचा निर्णय होता। पण ह्या गोष्टीसाठी प्रकल्प अधिकारी साहेबांनी आम्हाला काही कालावधीचा वेळ दिलेला आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर कधी आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर आम्ही पुन्हाहून एकदा असाच खूप मोठा आंदोलन या ठिकाणी किंवा आम्ही अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी करणार आहोत। आमची तर मेन मागणी होती की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारत पाहिजे, कारण आम्हाला प्रशासकीय इमारत नसल्यामुळे आमच्यावर खूप अत्याचार होतात। आमची जी मुलांची बॉईज हॉस्टेल आहे ती अशा ठिकाणी आहे, सिपर मोहल्ला म्हणतात, इतका डेंजर एरिया आहे, त्या एरियामध्ये आहे। त्या कारणास्तव ते लोक आमच्यावर येऊन
झगडे दंगे फसाद करत आहेत आणि आमच्या मुलांना धमकीसुद्धा देत आहेत की आम्ही तुमचं मर्डर करू, असं करू तसं करू, ती सोडून जा म्हणून. त्यासाठी आम्हा सर्वांचा एकच म्हणणं आहे की सरांना पीओ सरांनी आम्हाला प्रशासकीय इमारतीची मंजुरी द्यावी आणि ही मंजुरी सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना बिल्डिंग मिळवून देऊ. पुढची भूमिका सपोज झालंच नाही तर आम्ही पुन्हा एकदा इथं येऊन याच प्रकारे आंदोलन करू आणि आपल्या विद्यार्थ्यांना ठाम इथं उभं राहायला सांगू. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या दृष्टीनं प्रशासनानं कंबर कसली आहे. तयारी युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या 18 डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केलाय. यानुसार 18 डिसेंबर रोजी निवडणुकीची राजपत्रित सूचना प्रसारित केली जाईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणं, छाननी, वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणं, माघार घेणं आणि चिन्ह वाटप या टप्प्यांनी ही प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा कमी झालाय. धुळे इथं राज्यातील निचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. धुळे जिल्ह्याला थंडीचा येलो अलर्ट कायम असून येणाऱ्या काळात तापमानाचा पारा आणखी घसरेल अशी शक्यता वर्तवली आहे. नुकताच थंडीचा गारठा या धुळे शहरामध्ये चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तापमानात खूप घट झालेली आहे. तरी पण या थंडीच्या मोसमात सर्व धुळेकरांनी आपला फिरण्याचा आनंद आणि हा गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडावं. कारण ही थंडी आपल्या शरीराला अत्यंत पोषक आणि चांगल्या प्रमाणे आपल्याला शारीरिकदृष्ट्या फळ देवं असं ही थंडी आहे. परंतु थंडीचं हे प्रमाण कमी असल्यामुळे कदाचित काही आरोग्याचे काही धोके पण संभवतात. म्हणून ते संपूर्ण काळजीनिशी आपण सर्वांनी धुळे शहरवासियांनी थंडीमध्ये बाहेर पडावं. परंतु या थंडीची काळजीसुद्धा घ्यावी आणि या थंडीचा मजासुद्धा घ्यावा आणि आपलं शारीरिक बलसुद्धा वाढवण्यासाठी आपण या थंडीचा उपयोग घ्यावं. थंडीचा गारठा वाढला, हे तापमान जवळजवळ 6 अंशापर्यंत खाली गेले. त्यामुळे फिरणाऱ्यांची संख्या देखील आता कमी झालेली आहे आणि या कमी झाल्यामुळे या थंडीच्या गारठ्यामुळे थोडं थंडीत फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तरी आपण या थंडीत परिपूर्ण काळजी घेऊन या कमी झालेल्या तापमानाचा आनंद आणि आस्वाद घ्यावा व आपलं आरोग्य अधिक बळकट करावं यासाठी आपण संपूर्ण तयारीनिशी या थंडीमध्ये फेरफटका मारण्यासाठी बाहेर यावं. अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय. किमान तापमान तब्बल 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलंय. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत असल्यानं नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेतलाय. शहरातील चौकाचौकात रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या दिसतायत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात नव्यानं नियुक्त करण्यात आलेले IPS अधिकारी नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदाची सूत्र स्वीकारली. राकेश ओला यांचं पोलीस आयुक्तालयात आगमन झालं असता पोलीस उपायुक्त श्याम घुगे, ACP शिवाजी बचाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यानंतर मावळते पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यात चर्चा होऊन राकेश ओला यांनी माहिती जाणून घेतली. वाशी पोलीस ठाण्याच्या वतीनं शाळेसमोर सुरक्षेच्या दृष्टीनं मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचा सराव या मॉकड्रिलद्वारे करण्यात आला. या मॉकड्रिलमध्ये अचानक उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची घेराबंदी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, वाहतूक नियंत्रण, संशयित व्यक्तींची तपासणी तसंच आपत्कालीन यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी शिक्षक, शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केलं. अशा प्रकारच्या मॉकड्रिलमुळे पोलिसांची तत्परता तपासली जाते तसंच नागरिकांमध्ये सुरक्षा जाणीव निर्माण होते असं पोलिसांनी सांगितलं.